दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे। देव तुम्हाला सुखात आनंदात ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। दृष्टी जाईल जेथे जेथे, देव दिसावा मज तेथे तेथे। शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव हा नक्कीच येईल। तुमचा देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करायला विसरू नका, भाग्यवंत ठराल। स्वामी म्हणतात, नातं कोणतेही असो, मतभेद कितीही असो, संबंध तोडण्याची भाषा करू नये। प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, विचारसरणी ही वेगळी आहे, मनुष्य जन्माची कहाणीच वेगळी आगली आहे। बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते, नवरा आणि बायकोचे तर कुठे पटत असते। जर नाही पटले तर गाडी मात्र ढकलायची असते। अबोला धरून विभक्त होऊन सारं गणित चुकवायचं नसतं, काही धरायचं असतं, काही सोडायचं असतं। एखाद्या वेळी बिनसलं म्हणून एकमेकाला सोडायचं नसतं। चुकल्यावर थोडं बोलावं, राग मनात ठेवून कोणाचं भलं झालंय का? बिन फुललेल्या झाडावर पाखरू कधी आलंय का? समोरची व्यक्ती चुकली तरी प्रेम करता आलं पाहिजे, झालं गेलं विसरून गच्च मिठी मारता आली पाहिजे। स्वागत होईल ना होईल, जाणं येणं चालू ठेवलं पाहिजे। समोरचा चुकला तरी देवा खुशाल ठेव त्याला असं म्हणता आलं पाहिजे। आयुष्य खूप छोटं आहे, हा म्हणता संपून जाईल। प्रेम करायचं राहील म्हणून शेवटी खूप पश्चाताप होईल, लक्षात ठेव। नात्यापेक्षा काही मोठं नाही, आपलं माणूस आपल्या जवळ आहे यातच श्रीमंती आहे। जो इतरांना संपण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात नेहमी कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत असतो तो स्वतःला कधी संपवत नाही। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते कळतसुद्धा नाही। म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य कर। माणसाचा दर्जा हा जात आणि मिलकतवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो। धर्म कोणताही असो, चांगला माणूस बन, कारण शेवटी हिशोब धर्माचा नाही तर कर्माचा होतो, लक्षात ठेव। रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नको, गती कमी कर पण पुढे चालत राहा, कारण पुढची वाट अधिक सुखमय असू शकते। त्यामुळे हार न मानता प्रयत्न करत राहा। नाही जमणार असे विचार करत बसण्यापेक्षा करून बघितलेस तर तेच यशस्वी बनण्याचे पहिले पाऊल असेल। बाल, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग तुझ्यासाठी जे सर्वात उत्तम असेल तेच मी तुला देईन। बाल, तुझा विश्वास असल्यास होय माझा देवाच्या योजनेवर विश्वास आहे असे टाईप कर। आणि आम्ही असताना काळजी कसली करतोस? तुझं काम फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचं आणि नामस्मरण करत राहायचं। तुझ्या आयुष्याचा कार्यभाग पाहण्यात आम्ही समर्थ आहोत। विश्वास ठेव, माझी योजना सर्वोत्तम असते। चांगले होणारच आहे हे गृहीत धरूनच चाल, बाकी मी पाहून घेईन। हा विश्वास तुझ्या मनात असला तर येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सुखाचा असेल। सेवा कर, सेवा करायला प्रवृत्त कर। तुला मी कधीच एकटा सोडणार नाही। जर का तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करत असतील तर वाईट कर्म करत असतील, कर्माचा भाग होईल। पण तू कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नकोस। प्रयत्न करत राहा, नक्कीच तुझे सुखाचे दिवस येतील। भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।